मंडळी नमस्कार। सध्या आपल्या खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची डोकेदुखी होते ती म्हणजे युरिया खताची टंचाई। अर्थातच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा युरियाचे दर थोडे फार प्रमाणामध्ये वाढलेच आहेत आणि मग अशा वेळेस आपल्याला ज्या हंगामामध्ये ज्या वेळेस गरजेचं आहे नेमकं त्यावेळेसच युरियाचा तुटवडा जाणवतो। मग आपण एक शेतकरी स्तरावरती अशा कोणत्या उपाययोजना आहेत की जे करून आपल्या युरियाची ही तुटवडा किंवा ही कमतरता पूर्ण करू शकतो, याच पर्यायांची आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी कृषी तज्ञ रोहन मनोहर कारोटे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामध्ये युरियाची तरतूद करत असताना आपल्याला सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की युरिया हा आपल्या पिकाला फक्त नत्र अर्थात नायट्रोजनची पूर्तता करत असतो। त्याच्यामुळे आपल्या पिकाची सर्वांगीण वाढ व्हावी किंवा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पिकाला सेंद्रिय पदार्थ असलेले सेंद्रिय खतांचा पुरवठा करणं गरजेचं आहे। हे आपण गांडूळ खत, शेणखत अशा वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करू शकतो। जसं की आपण बघितलं की युरिया फक्त नत्राचा पुरवठा करत असतो, तर यासाठी केवळ रासायनिक पर्यायावरती म्हणजेच युरियावरती अवलंबून न राहता आता आपण बायो फर्टिलायझर्सकडे वळणं सुद्धा गरजेचं आहे। याच्यामध्ये आपण अझेटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम तसेच रायझोबियम अशा वेगवेगळ्या बायो फर्टिलायझरचा वापर करून आपल्या युरियाची पूर्तता करू शकतो। तसेच जर आपल्याला युरियाची कमतरता योग्य प्रमाणामध्ये भरून काढायची असेल किंवा त्याचा तुटवडा परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला युरियाचा वापर योग्य करायचा असेल तर आपल्याला जमिनीचे सॉइल टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या कुठल्या पिकामध्ये कुठल्या शेतामध्ये किती प्रमाणामध्ये नत्र उपलब्ध आहे व किती अतिरिक्त आपल्याला टाकायचं आहे याचा नेमका ताळमेळ लागतो व आपल्याला योग्य प्रमाणामध्ये युरिया पिकाला उपलब्ध करून देता येतो। याचा खर्चामध्ये सुद्धा बचत करण्यासाठी बराच मोठा फायदा होतो। तर त्यामुळे सॉइल टेस्टिंग हे अतिशय गरजेचं आहे, ज्या माध्यमातून आपण युरियाची क्वांटिटी मॅनेज करून आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सुद्धा कमी करता येऊ शकतो। तर त्या आपल्याला भरून काढत असताना आपल्या जमिनीमध्ये आपण सेंद्रिय खतांच्या वापरासोबतच ग्रीन मॅन्युअरिंग पिकाचा सुद्धा वापर करू शकतो। याच्यामध्ये तुम्ही ताग, धेंचा, सनहिंब यासारखी पिकं यासोबतच सिडिया म्हणजेच गिरीपुष्प याचाही वापर करू शकता। ज्यावेळेस आपल्याला नायट्राची कमतरता भरून काढायची असते, ती पिकाला उपलब्ध करून द्यायची असते, तर अशा वेळेस आपण पिकांच्या फेरपालट पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतो। याच्यामध्ये कडधान्य पिकांची लागवड तुम्ही करून पिकाला नत्र उपलब्ध करून देऊ शकता। यासोबतच जर आपण पिकांची आलटून पालटून लागवड करत असू तर जमिनीची सेंद्रिय कर्ब ही स्थिरीकरणासाठी तर मदत होतेच, यासोबतच दोन्ही पिकांची अन्नद्रव्याची कमतरता व्यवस्थितरित्या भागवली जाते। बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की जर आपल्या जमिनीचा पोत खराब झाला असेल किंवा जमिनीचं आरोग्य हे खालावलं असेल तर अशा वेळेस नत्राची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पिकामध्ये पाहावयास मिळते। तर यासाठी आपण पर्याय म्हणून जे काही भूसुधारक पर्याय आहे ज्याच्यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच पिन कॉमेंटमध्ये आम्ही देत आहोत, ते बघून तुम्ही जमीन सुधारण्याचे पर्याय उपलब्ध आहेत त्याचा अवलंब करून सुद्धा जमिनीचा पोत, जमिनीचं आरोग्य जर सुधारवलं तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला युरियाचं नियोजन करायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळते। तर शेतकरी मित्रांनो, एवढ्या सगळ्या पर्यायांचा जर आपण वापर केला तर अर्थातच तुम्हाला या येत्या खरीप हंगामामध्ये युरियाची कमतरता भासणार नाही व त्यामुळे तुमचं शेतीचं नुकसान टाळणार आहे। बऱ्याचदा आपण बघतो की युरियाची क्वांटिटी आपल्याला फुलफिल करण्यासाठी आपण पोत्यांमधून किंवा गोण्यांच्या गोण्या आपण युरियाचा वापर करत असतो, परंतु आता आपल्या पर्यायामध्ये लिक्विड युरिया हा सुद्धा आलेला आहे, अर्थातच नॅनो युरिया। तर तुम्ही नॅनो युरिया सुद्धा वापरून आपल्या पिकामध्ये नत्राची पूर्तता करू शकता। युरियाचा सर्वाधिक वापर आपल्याला भात शेतीमध्ये होताना दिसून येतो, तर अशा वेळेस भात शेतीमध्ये युरियाची कमतरता भरून काढण्यासाठी आता आपल्याकडे ब्रिकेट युरिया हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे। त्याच्यामुळे बल्क मधला युरिया जर आपल्याला उपलब्ध झाला नाही तर आपण ब्रिकेट स्वरूपातील युरिया वापरून सुद्धा आपली कमतरता पूर्ण करू शकता, आपली गरज भागवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त नक्कीच वाटली असेल। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा। लवकरच भेटूयात अशाच माहितीपूर्ण नव्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।